एका मोठ्या बातमीने करूयात। हिंगोली नाशिक पाठोपाठ हिंगोलीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी आता वाढणार आहे। हेमंत पाटील सुद्धा कार्यकर्ते घेऊन मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळते आणि मिळालेली उमेदवारी रद्द होणार असल्याचे संकेत मिळताच हेमंत पाटलांनी मुंबईमध्ये कार्यकर्ता शक्ती प्रदर्शन करण्याची आता तयारी सुरू केली आहे। हिंगोली इथून 200 ते 250 कार्यकर्ते मुंबईला निघणार आहेत। हेमंत पाटील यांच्या हिंगोली येथील निवासस्थानावर कार्यकर्ते आता मुंबईला निघण्यासाठी या ठिकाणी रवाना होत आहेत आणि या सगळ्याच्या संदर्भात हिंगोलीमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी। हिंगोली लोकसभेसाठी शिवसेनेकडून मिळालेली उमेदवारी रद्द होण्याचे संकेत मिळाल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि थोड्याच वेळात विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या हिंगोली येथील निवासस्थानावरून कार्यकर्त्यांची एक मोठी फौज मुंबईच्या दिशेनं जाणार आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हेमंत पाटील यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे आणि थोड्याच वेळात हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरती जमणार आहेत आणि त्यानंतर ते समृद्धी महामार्गावरनं मुंबईच्या दिशेने रवाना होतील आणि तिथे मुंबईमध्ये महायुतीचे नेते व मुख्यमंत्र्यांसमोर ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी फिक्स करण्यासाठी। बरं, पण उमेदवारी तर त्यांना मिळालेली होती, पुन्हा चर्चा काहीतरी की उमेदवार बदला, भाजप सरकारचं म्हणणे की उमेदवार बदला। त्यासाठी आम्ही पुन्हा खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी राहून द्या यासाठी सीएम साहेबांना भेटण्यासाठी चाललोय। थोड्याच वेळामध्ये हे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील आणि तिथे मुख्यमंत्र्यांच्या पुढे हे कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करून खासदार हेमंत पाटील यांना मिळालेली उमेदवारी कायम ठेवावी अशी मागणी करणार आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।